महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधव नमोच्या नव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु त्यांना अजूनही नवा हप्ता मिळालेला नाही। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी दिलेली आहे। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा निधी बँकांना वितरित करण्यात आला असून ज्या शेतकऱ्यांना काही दिवसापूर्वी 8वा हप्ता मिळाला होता त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे। सरकारने आज घेतलेल्या निर्णयानुसार नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण आज थोड्याच वेळाने सुरू होणार असून पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल फक्त 12 जिल्हेच का? तर याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे डीबीटीला मर्यादा असते, त्यामुळे या 12 जिल्ह्यांना आता वितरण होणार आहे। राहिलेले बाकी जिल्ह्याला देखील वितरण होणार आहे, परंतु टप्प्याटप्प्याने पैसे खात्यात सोडले जातील। या यादीमध्ये अमरावती जिल्ह्याचा समावेश केलेला आहे। सर्व जिल्हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावेळेस वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी कडक तपासणी केली जात असून केवळ पात्र शेतकरी बांधवांनाच याचा लाभ दिला जाणार आहे। शेतकऱ्याच्या या विशेष यादीत धाराशिव जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्यासाठी सरकारने सुमारे 1700 कोटी रुपयापेक्षा जास्त निधीची तरतूद केली असून तो थेट डीबीटीच्या माध्यमातून पाठवला जात आहे। यादीतील पुढील महत्त्वाचा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर आहे। शेतकरी बांधवांना हा नवा हप्ता मिळण्यासाठी तुमची ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी लिंक असणे अत्यंत अनिवार्य आहे, अन्यथा लाभ मिळण्यात तांत्रिक अडचणी येऊ शकतात। पहिल्या टप्प्यात निवडलेल्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा देखील प्रामुख्याने समावेश केलेला आहे। सोशल मीडियावर अनेक खोट्या बातम्या आणि अफवा पसरत असल्या तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः अधिकृत निर्णयावर शिक्कामोर्तब केलेले आहे। निधी वितरणाचे आदेश दिलेले आहेत। यादीतील 5वा महत्त्वाचा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा आहे। या योजनेतून श्रीमंत आणि निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना वगळण्यासाठी सरकारने अर्जाची फेरपडताळणी केली असून यामुळे खऱ्या गरजू शेतकऱ्यांना प्राधान्य मिळत आहे। या यादीमध्ये पुढे नंदुरबार जिल्ह्याचा नंबर लागलेला आहे। सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असून रखडलेले हप्ते आता एकामागोमाग एक जमा होत आहेत। या यादीत 7वा जिल्हा म्हणजे तो नांदेड जिल्हा आहे। ज्या शेतकरी बांधवांना अद्याप 8वा हप्ता मिळालेला नाही त्यांच्या तांत्रिक त्रुटी दूर करून त्यांना देखील नव्या हप्त्यासोबत लाभ देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। यादीतील पुढील महत्त्वाचा जिल्हा म्हणजे तो बीड जिल्हा। प्रशासकीय पातळीवर या 12 जिल्ह्यामधील बँकांना निधीचे वाटप करण्याची सूचना प्राप्त झाल्या असून कोणत्याही माध्यमाशिवाय हे पैसे शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहेत। या यादीमध्ये पुढे बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे। पुण्यसेवक अहिल्यादेवी होळकर आणि नमो शेतकरी योजनेच्या या एकत्रित निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे। यादीत 10वा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नमोचा 9वा हप्ता मिळणार आहे। या पहिल्या टप्प्यात निवडलेल्या जिल्ह्यानंतर उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यासाठी देखील निधीची तरतूद येत्या काही दिवसात केली जाणार असल्याचे सूत्रांकडून समजत आहे। या यादीत अकोला जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। सरकारने घातलेल्या अटीनुसार ज्याचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे किंवा जे सरकारी नोकरीत आहेत त्यांना या लाभापासून वगळण्याचे काम बँक स्तरावर सुरू आहे। यादीतील शेवटचा आणि महत्त्वाचा जिल्हा 12वा जिल्हा म्हणजे यवतमाळ असून या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील त्यांच्या खात्यावर 2000 रुपये पाहायला मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब